ओके. गुड इव्हनिंग वन्स अगेन. आपण स्टार्ट करूया आपलं मास्टर क्लास. आय होप बऱ्यापैकी लोक जॉईन झाले आहेत. 29 लोक जॉईन झालेले आहेत. वेलकम ऑल. सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या ह्या सेल्फ हिलिंग मास्टर क्लासमध्ये. आय होप माझा आवाज क्लिअर येतोय आणि म्युझिकचा पण आवाज क्लिअर येतोय. इथून पुढे मी थोडंसं म्युझिक बंद करतोय. आय होप माझा आवाज क्लिअर येतोय. क्लिअर येत असेल तर फक्त थोडंसं थम्सअप द्या, म्हणजे मलाही कन्फर्मेशन मिळेल. ओके, थँक्यू फॉर कन्फर्मिंग. आपण जे सेशन घेणार आहे ते सेशन आहे सेल्फ हिलिंग मास्टर क्लास. आणि त्या सेल्फ हिलिंगसाठी माझी सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे की आपण सगळेचे सगळे कॅमेरा आला तर खूप छान होईल. कारण कॅमेरा आल्यानंतर माझी टीम जी आहे ती टीम बॅकएंडला तुम्हाला ऑब्झर्व करत असते. तुम्ही कोणत्या पद्धतीनं रिॲक्ट करताय, आणखी वेदर आवर सेल्फ हिलिंग मास्टर क्लास वर्क प्रॉपरली. ह्यासाठी थोडंसं माझी सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे की आपण सगळेचे सगळे जर कॅमेरा आला तर खूप छान होईल. आणि टू हॅव अ बेस्ट रिझल्ट्स अँड टू हॅव बेस्ट एक्सपिरियन्स, आपण जर कॉर्ड वगैरे असतील तुमच्या कानामध्ये तर वेल अँड गुड, खूप छान होईल. जेणेकरून तुम्हाला छान पद्धतीने ते ऐकता येईल. नसेल तरी काही हरकत नाही आहे. ओके, कारण शेवटी हे सगळं फिलिंगचा खेळ आहे. त्यामुळे वेलकम वन्स अगेन. मला एक सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की बऱ्यापैकी लोक इथे जॉईन झालेले आहेत आणि त्यामधले काही माझ्या ओळखीचे आहेत, काही माझ्या अनोळखी सुद्धा आहेत. तर एक रिक्वेस्ट आहे की आपला एक चॅटबॉक्स आहे, तुम्हाला राईट कॉर्नरमध्ये बॉटमला दिसेल. त्या चॅटबॉक्समध्ये तुम्हाला फक्त लिहायचं आहे तुमचं नाव, तुमचं गाव आणि तुमचं प्रोफेशन. म्हणजे मी अंडरस्टँड होईल मला पण की कोणत्या कोणत्या रिजनमधून, कोणत्या कोणत्या म्हणजे गावामधून लोक आलेले आहेत आणि त्यांचं प्रोफेशन काय काय आहे, म्हणजे डायव्हर्सिफाईड किती आहेत हे मला लक्षात येईल. जेणेकरून मला जे बोलायचं आहे ते खूप चांगल्या पद्धतीनं बोलता येईल. तो मी रिक्वेस्ट करतो सगळ्यांना की आपण कॅमेरावरती या. जर अगदीच तुम्हाला कॅमेरावर येणं शक्य नसेल तर कॅमेरा ऑफ करा, नाही तर शक्यतो कॅमेरावरती या, जेणेकरून आमची टीम जी आहे ती टीम बॅकएंडला तुम्हाला खूप छान पद्धतीनं ऑब्झर्व करेल. आणि तुमचं नाव लिहा, तुमचं गाव लिहा आणि तुम्ही कोणता व्यवसाय करता, तुम्ही कोणत्या प्रोफेशनमध्ये आहात ते प्रोफेशन लिहिला तर खूप छान होईल. ओके, गडिंगचे मेंबर जास्त आहेत, आमचे क्लब मेंबर्स पण आहेत. ओके, चंद्रकांत सुतार सर आहेत, सुनील घाडगे सर आहेत मुरगुडहून. ओके, मिलिंद आपटे सर आहेत, संदीप कोळके सर, साई सूर्या होंडा. थँक्यू सर, वेळ काढल्याबद्दल. ओके, संतोष पाटील सर आहेत हलकर्णीमधून, आपले पालक आहेत सर. ओके, संदीप कदम सर, फंड फ्लो, अरे वा, कोल्हापूर ऊर्जा चॅप्टर, थँक्यू सर. देशपांडे सर आहेत आपले गाण्याक, थँक्यू सर, वेलकम. मंदार, ज्योती मॅम. ओके, मनोज भोपळे सर, रेखा आडके मॅम, वेलकम. आम्ही सुद्धा आहे. ओके, दयानंद सर. ओके, थँक्यू फॉर जॉईनिंग. इथून पुढचा एक तास मी जास्त मोठं सेशन घेणार नाहीये, काळजी करू नका. एक तास फक्त आपण सेशन घ्यायचं आहे. ओके, गंधवाले सर पण आहेत. तर ह्या एक तासामध्ये तुम्हाला आय कॅन गॅरंटी यू की दिस इज द बेस्ट क्लास एव्हर यू हर्ड. तुमचा सगळ्यात बेस्ट क्लास असणारा हा ऐकलेला. तुम्हाला खूप रिलॅक्सिंग फील होईल आणि खूप छान पद्धतीनं तुम्हाला हा एक्सपिरियन्स मिळेल जो तुम्ही आयुष्यामध्ये फर्स्ट टाइम घेतला असणार. त्यामुळं सगळ्यांनी हे खूप ऑनेस्टली आणि खूप मनपूर्वपासून तुम्ही करायचं आहे. लेट मी इंट्रोड्यूस मायसेल्फ. जे काही लोक अनोळखी आहेत, ओके, त्यांच्यासाठी मी थोडंसं इंट्रोड्यूस करून देतो की मी अभिनव अमोल. ॲक्च्युली माझं नाव आहे डॉक्टर अमोल पाटील, पण अभिनव ही माझी आयडेंटिटी आहे. अभिनव म्हणजे टू स्टार्ट न्यू, नवीन काहीतरी स्टार्ट करणं, त्याला म्हणतो आपण अभिनव. अभिनव ग्रुप ऑफ एज्युकेशन नावाचा आपला एक एज्युकेशन ग्रुप आहे, ज्यामध्ये आपण KG पासून 12 पर्यंत सगळं एज्युकेशन देतो. आणि आतापर्यंत जवळपास मी 10,000 प्लस विद्यार्थ्यांना कोचिंग केलेलं आहे अभिनवच्या माध्यमातून. आणि इथून पुढेही ते काम खूप चांगल्या पद्धतीनं होईल. पण स्टुडंटला शिकवता शिकवता मला एक लक्षात आलं की स्टुडंटना खूप कमी प्रॉब्लेम असतात, त्यांना फक्त करिअर एकच असं त्यांना टार्गेट असतं, ज्या करिअरवरती ते फोकस करू शकतात. पण वी बिईंग बिझनेस ओनर्स, प्रोफेशनल्स, ओके, आपल्याकडं फक्त करिअर असं नाही आहे, तर आपल्यासोबत हेल्थ असेल, रिलेशन्स असेल, त्यानंतर मनी प्रेशर सगळ्याच्याच असतं आणि साहजिकच करिअर पण असतं. मग मला फक्त तुम्हाला अजून एक रिक्वेस्ट आहे. तुम्ही छानपैकी आता सगळ्यांनी आपापले इंट्रोडक्शन दिलेलं आहातच, तर अजून एक तुम्हाला रिक्वेस्ट आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आत्ता कोणते कोणते प्रॉब्लेम्स आहेत, ओके, कोणते कोणते प्रॉब्लेम्स आहेत जे तुम्ही डील करताय आता, मला फक्त ते तुम्ही चॅटबॉक्समध्ये लिहायचे आहेत की तुम्हाला कोणत्या कोणत्या प्रॉब्लेमचं सोल्युशन पाहिजे आहे या सेशनमध्ये येऊन किंवा माझ्यासोबत असोसिएट होऊन. मला फक्त एक रिक्वेस्ट आहे, अजून एकदा तुम्ही टाईप करायचं आहे. तुमच्या थोडंसं बोटांना व्यायाम मिळेल अजून, की आपण कोणत्या कोणत्या प्रॉब्लेम्सला तुम्ही आता डील करताय आणि तुम्हाला त्या प्रॉब्लेमपासून थोडासा
म्हणतो ना आपण छुटकारा पाहिजे आपल्याला, त्याच्यापासून आपल्याला थोडंसं मोकळं व्हायचं आहे. तर तसे प्रॉब्लेम्स तुम्हाला जे असतील तर प्रॉब्लेम्स तुम्ही नक्की लिहा चॅटबॉक्समध्ये. खूप छान होईल. ओके, आर एस पाटील सर आहेत, सागर चोगले, पर्णा माने, जितू भाई सुद्धा आहेत आपले, अंकिता हर्षे मॅम. ओके, थँक्यू मॅम फॉर जॉईनिंग. आमचे ग्रामपंचायत अधिकारी आहेत माधव सर. वेलकम सगळ्यांचं पुन्हा एकदा. ओके, तर प्रॉब्लेम्स मी आता बघतोय इथं की हेल्थ आहे, टाइम मॅनेजमेंट आहे, मनी प्रॉब्लेम आहे, वर्क स्ट्रेस, इकॉनॉमिकल स्ट्रेस, मनी अँड करिअर. ओके, तर मी जे सांगितलं ना की 4 प्रॉब्लेम्स, म्हणजे आता तुम्ही जे चार्टमध्ये लिहिलं ना. ओके, मेंटल स्टॅबिलिटी अँड फायनान्शियल फ्रीडम, ओके, फायनान्शियल मॅनेजमेंट, फॅमिली, हेल्थ, कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं बघा, 4च आपले एरिया असे आहेत. त्या 4 एरियामधूनच आपल्याला प्रॉब्लेम असतात. हेल्थ, करिअर, मनी आणि रिलेशन्स. ह्या चौघांच्या मध्ये म्हणजे असे भरपूर लोक आहेत ज्या लोकांना हेल्थचे प्रॉब्लेम्स आहेत. पर्टिक्युलरली ज्यांची 40शी क्रॉस झालेली आहे त्यांना थोडेसे हेल्थचे प्रॉब्लेम दिसायला चालू झाले असतील. त्यामुळे हेल्थच्या प्रॉब्लेमपासून आपल्याला सुटकारा पाहिजे आहे. रिलेशन्स म्हणजे जे अजून अविवाहित आहेत, आमे मानेसर वगैरे आहेत तिथं, तर त्यांना साहजिकच लग्न कधी होईल अशी एक अपेक्षा असेल. किंवा अजून काही मेंबर्स आहेत ज्यांचं लग्न झालेलं पण का झालं असा पण प्रश्न पडला असेल. आणि तिथून तिथून पुढं आपल्याला रिलेशन्समधले काही प्रॉब्लेम असेल, नॉट रिलेटेड टू वाईफ ऑर हजबंड, पण असे काही रिलेशन्स आहेत जे रिलेशन तुमच्या आई वडील असतील, सासू सासरे असतील, ओके, किंवा भाऊ बहीण असतील, या सगळ्यांच्या सोबत रिलेशनचे काही प्रॉब्लेम्स असतील तर ते रिलेशन्स. थर्ड अँड मोस्ट इम्पॉर्टंट आहे तो म्हणजे मनी. वी आर बिझनेस ओनर्स ऑर वी आर प्रोफेशनल्स. त्यामुळे साहजिकच आहे मनीचा प्रॉब्लेम आपल्याकडं खूप मोठ्या प्रमाणात असतो आणि तो हँडलिंग व्हायला पाहिजे, तर फायनान्शियल मॅनेजमेंट व्हायला पाहिजेत. त्यामुळं त्याच्याबद्दल आपल्याला थोडीशी चिंता असते, स्ट्रेस असतो. अँड लास्ट अँड व्हेरी इम्पॉर्टंट इज करिअर. म्हणजे करिअर फक्त विद्यार्थ्यांना नसतं, तर करिअर आपल्याला सुद्धा असतं. म्हणजे करिअर म्हणजे आपण एका प्रोफेशनमध्ये आहोत आणि ते फक्त प्रोफेशन एकच म्हणजे आपलं करिअर आहे असं नाहीये. तर वी कॅन शिफ्ट अवर करिअर, वी कॅन हॅव अ पॅसिव्ह इन्कम, आपण पॅसिव्ह इन्कम पण जनरेट करू शकतो. आणि बाकीचे अजून म्हणजे समजा तुम्ही एका एका ठिकाणी जॉब करताय आणि त्या जॉबमध्ये तुम्हाला प्रमोशन पाहिजे आहे, तर ते सुद्धा करिअरचा प्रॉब्लेम असू शकतो. त्यामुळं हे 4 सगळ्यात महत्वाचे आहेत. HRCM. ओके, लक्षात ठेवा किंवा लिहून घ्या पाहिजे तर HRCM. आपल्याला ह्या चौघांच्या मधूनच प्रॉब्लेम असतात. हेल्थ, रिलेशन, करिअर, आणखी मनी. HRCM हे 4च आहेत घटक ज्यांच्यामधून आपल्याला प्रॉब्लेम असतात. आणि ते प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करण्यासाठी दिस इज द बेस्ट मास्टर क्लास एव्हर. पण हे मास्टर क्लास सुरू करण्याच्या अगोदर आपल्याला काही क्वेश्चनचे अजून आन्सर्स पाहिजेत, किंवा तुमच्या डोक्यामध्ये काही प्रश्न असणार आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं मी आधीच देतो. तुमचा सगळ्यात मोठा मोठा प्रश्न असणार आहे की सर ठीक आहे, मी तुमचा सेशन ऐकालोय, तुमच्यावर कदाचित माझं प्रेम जास्त आहे म्हणून तुम्ही ऐकालाय. ओके, माझ्यावर प्रेम तुमचं जास्त असेल म्हणून माझ्या विनंतीला मान देऊन तुम्ही जॉईन झालेला आहात. पण मी गॅरंटी देतो तुम्हाला, जर तुम्ही हे कंटिन्युअसली कन्सिस्टंटली केलात तर तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत ना, 4 प्रॉब्लेम्स, तर ते 4 प्रॉब्लेम्समधून तुम्हाला नक्की सुटकारा मिळू शकतो. तुम्ही त्यातून नक्की मुक्त होऊ शकताय. पण त्यासाठी काही महत्वाच्या घटकांची चर्चा होणं गरजेचं आहे. अँड द व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट इज, मी समजा तुम्हाला असं म्हटलं की एक माझ्याकडे हॅरी पॉटरची जादूची कांडी आहे आणि मी ती छानपैकी फिरवली आणि तुमचा प्रॉब्लेम सगळा सॉल्व्ह झाला, तर तो भ्रमात राहू नका. कारण माझ्याकडे कुठलीही तशी कांडी नाहीये जादूची कांडी की तुम्हाला फिरवली आणि तुमच्या तुमच्या प्रॉब्लेमचं सगळं सोल्युशन झालं. तर सगळ्यात महत्त्वाचं सांगायला गेलं तर हे जे आपण शिकणार आहोत या सगळ्यासाठी मिनिमम 68 to 90 डेज लागतात. 68 to 90 डेज लागतात आपल्याला. हे कन्सिस्टंटली केल्यानंतर तुमचे प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळू शकतं. ओके, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आज जे आपण शिकणार आहोत त्या आहेत सेल्फ हिलिंग टेक्निक्स. आता 2 गोष्टी आहेत. लॉ ऑफ अट्रॅक्शन ऐकलाय तुम्ही? लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा मॅनिफेस्टेशन. ओके, ज्यांनी ज्यांनी लॉ ऑफ अट्रॅक्शन ऐकलं आहे त्यांनी छानपैकी जिथं LOA टाईप करा बघू. LOA ज्याने ऐकलं आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन काय आहे, तर त्यांनी LOA टाईप करा, ज्यांनी लॉ ऑफ अट्रॅक्शन ऐकलेलं आहे. ओके, ज्यांनी लॉ ऑफ अट्रॅक्शन ऐकलं असेल त्यांनी कदाचित एक मूवी आहे, त्या मूवीला म्हणतो आपण द सिक्रेट. द सिक्रेट नावाची मूवी आहे, जी खूप फेमस मूवी आहे. 1.5 तासाची ऍक्च्युली डॉक्युमेंटरी कम मूवी आहे. आणि त्या 1.5 तासाच्या त्या मूवीमध्ये सांगितलेलं आहे की लॉ ऑफ अट्रॅक्शन काय आहे, या युनिव्हर्सचं रहस्य काय आहे. त्या ऍक्च्युली ते इट इज अ बुक, आणि त्या बुकच्या लेखिका आहेत रॉन्डा बर्न. आणि त्या रॉन्डा बर्न या लेखिकेनं लिहिलेलं ते पुस्तक आहे. खूप लाईफ चेंजिंग बुक आहे. ज्यांनी ज्यांनी हा बुक वाचला असेल किंवा व्हिडिओ बघितला असेल त्यांना थोडंफार लॉ ऑफ अट्रॅक्शन बद्दल माहित नाहीये. पण असे किती जण आहेत, मला तुम्हाला क्वेश्चन आहे, की ज्यांनी लॉ ऑफ अट्रॅक्शन बद्दल अजिबात ऐकलं नाही? तर टाईप करा आय. टाईप करा आय, की लॉ ऑफ अट्रॅक्शन बद्दल आपण काहीही ऐकलेलं नाहीये.
बऱ्यापैकी एल ओ ए लिहिलेलं आहे, म्हणजे बऱ्यापैकी लोकांनी ऐकलेलं आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन काय आहे. व्हेरी गुड. म्हणजे आपल्याकडे थोडेसे लिटरेट मेंबर्स जास्त आहेत. ओके. ज्यांनी लॉ ऑफ अट्रॅक्शन बद्दल काहीही माहित नाही त्यांनी आय टाईप करा. ओके. आय 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 ओके, ते पण आहे आपल्याकडे. म्हणजे आपल्याला लॉ ऑफ अट्रॅक्शन बद्दल काही माहित नाही आहे. ठीक आहे. नो डाऊट आपण इथून पुढे ते शिकणार आहोत. मॅनिफेस्टेशन आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन, किती जणांना असं वाटतं की दोन्ही पण सेम आहे? लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि मॅनिफेस्टेशन दोन्ही पण सेम आहे, असं किती जणांना वाटतं? थोडंसं मी इंटरॅक्टिव्ह घ्यावी मुद्दाम, कारण तुम्ही सुद्धा थोडंसं माझ्याशी डील केलात, चर्चा केलात, तर पेंग येणार नाही, तुम्हाला झोप येणार नाही आणि इंटरॅक्टिव्ह सेशन होईल. तर ठीक आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि मॅनिफेस्टेशन हे सेम आहे, एक्झॅक्टली सेम आहे असं आपल्याला लिहिलेलं आहात, आय म्हटलेला आहात तुम्ही, पण त्यामध्ये थोडासा डिफरन्स आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शन टोटली डिपेंड्स अपॉन बिलीफ सिस्टीम, आणि मॅनिफेस्टेशन जे ना, ते मॅनिफेस्टेशन इट इज अ सायन्स. इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी. आणि हे मी नंतर माझ्या ॲडव्हान्स प्रोग्राम जे आहेत ना, त्या ॲडव्हान्स प्रोग्राममध्ये तुम्हाला डील करेन की व्हॉट इज द एक्झॅक्ट मिनिंग ऑफ मॅनिफेस्टेशन आणि हाऊ लॉ ऑफ अट्रॅक्शन वर्क इन आवर हेल्थ, रिलेशन, करिअर आणि मनी. त्यासाठी कसं वर्क करतं हे सगळं तुम्हाला मी नंतर माझे ॲडव्हान्स प्रोग्राम जे आहेत त्यामध्ये तुम्हाला सांगेन. तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, की किती जणांना असं वाटतं की मी आता खूप प्रॉब्लेममध्ये आहे आणि कदाचित माझ्यासारखे प्रॉब्लेम कुणालाच नाही आहेत? असं किती जणांना वाटतं? छानपैकी टाईप करा बघू. आय. मला खूप प्रॉब्लेम्स आहेत आणि असे ह्या प्रॉब्लेम्समधून मला बाहेर पडणं कठीण जातंय आणि माझ्यासारखे प्रॉब्लेम कोणालाच नाही आहेत. ओके. तर हे सगळे प्रॉब्लेम्स, आय आय आयचा पूर येतोय, महापूर. ओके. तर डोंट वरी, काळजी करू नका. कारण मी अशा अशा केसेस बघितल्या आहेत ज्या केसेसमध्ये तुमचे प्रॉब्लेम जे ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होणारच. आणि नॉट ओनली युअर प्रॉब्लेम गेट सॉल्व्ह, तुम्हाला जे पाहिजे आहे, तुमची जी इच्छा आहे, तुमचे जे अफर्मेशन्स आहेत, ओके, तुमचं जे मॅनिफेस्टेशन आहे ते सुद्धा ट्रू होतं. आणि आय एम द बेस्ट एक्झाम्पल ऑफ दिस. मी थोडक्यात सांगतो की म्हणजे माझं मी थोडक्यात सांगतो मी जेव्हा लहान होतो ना, त्यावेळी माझ्या डोक्यात एक स्वप्न होतं की मला काहीही करून मला डॉक्टरेट व्हायचं आहे. माझं एक छोटंसं पोस्टर लागलं पाहिजे, म्हणजे कुठेतरी एक माझं छोटं पोस्टर लागलं पाहिजे, आणि मला एक फॉरेन ट्रिप झाली पाहिजे. अशी माझी छोटी छोटी स्वप्न होती. आणि आता मी या स्टेजला आहे की फॉरेन ट्रिप झालेली आहे, डॉक्टरेट लागलेलं आहे, कारण डॉक्टर अमोल पाटील हे मी लिहितो कायम, कारण ती PhD डिग्री आहे म्हणून. आणि पोस्टर्स म्हणजे ज्यांनी जे मला ओळखतात त्यांचे माझे पोस्टर तुम्ही बघितलं असाल कदाचित. त्यामुळे ही तिन्ही माझी स्वप्न पूर्ण झाली आहेत. पण साहजिकच आहे, स्वप्न पूर्ण झाली म्हटलं तर दुसरं स्वप्न बघायला लागतं आपल्याला. कारण आपण जगतो कशाला माहिती आहे का? आपण ही लाईफ जी आहे ना, लाईफ जगतो कशाला? कोणी सांगाल आपण हे जगतो का? एनीवन? तुम्ही टाईप करा चॅटबॉक्समध्ये की आपण ह्या लाईफमध्ये, म्हणजे आपल्याला जे आयुष्य मिळालं ना, ते आयुष्य कशासाठी मिळालेलं आहे? एनीवन फ्रॉम यू, की आपण कशासाठी जगतोय आणि कशासाठी आपण. ओके, फॉर ड्रीम, खूप छान आन्सर आहे. स्वप्न, आपटे सरांनी लिहिलं आहे स्वप्न. ओके, अजून आपण जगतो कशासाठी? म्हणजे लाईफ जे आहे ना, लाईफ कशासाठी मिळाली आपल्याला? वेर अम्बिशियस, नवीन नवीन अचिव्हमेंट्स, पीस, चॅलेंज. ठीक आहे, एगो लक्षात ठेवा, आपण जगतो फक्त एकासाठीच. आपलं हे आयुष्याने कशासाठी आहे माहिती आहे का? आपलं हे आयुष्य आहे फक्त आणि फक्त एक्सपिरियन्ससाठी. हे लक्षात ठेवा की आपण फक्त आणि फक्त सगळ्या गोष्टींच्या एक्सपिरियन्ससाठी जन्माला आलेलो आहोत. म्हणजे कोणतरी म्हणेल नाही आम्हाला मोक्ष प्राप्ती पाहिजे आहे वगैरे वगैरे. तर हे लक्षात ठेवा की आपण फक्त आणि फक्त एक्सपिरियन्ससाठी ह्या जगामध्ये आलो आहोत, आणि आपल्याला ते एक्सपिरियन्स घ्यायचे आहेत. आणि आज आपण जो एक्सपिरियन्स घेणार आहे, दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट एक्सपिरियन्स यू हॅव एव्हर गेट इन युअर लाईफ. तुमच्या लाईफमधला सगळ्यात बेस्ट एक्सपिरियन्स असणार आहे, आय गॅरंटी यू. ओके. तर ठीक आहे, आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन बद्दल बोलत होतो. रॉन्डा बर्न नावाच्या लेखिकेने लिहिलेलं पुस्तक आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन, म्हणजे द सिक्रेट. त्या सिक्रेटवरती मूवी आहे, तुम्ही नक्की वेळ काढून तो मूवी बघा. मी सुद्धा जेव्हा तो मूवी बघितला त्यावेळी तुम्ही चेंज झालो होतो. माझी ती 3 स्वप्न पूर्ण झालीच, पण एक माझं सगळ्यात मोठं स्वप्न होतं, ते म्हणजे नेट एक्झाम क्रॅक करायची. आणि माझ्या डोक्यात एक असं खूळ लागलं होतं की मला काहीही करून नेट एक्झाम क्रॅक करायचे, नेट एक्झाम क्रॅक करायचे. नेट तुम्ही ऐकलं असं कदाचित, सेट नेट नावाच्या परीक्षा असतात. तर त्या परीक्षेमध्ये नेट नावाची परीक्षा खूप अवघड अशी मानली जाते. 0.4% निकाल आहे, 0.4. म्हणजे 1,000 मुलं जर बसली असतील परीक्षेला, तर त्यामध्ये 4 मुलं पास होतात. आणि मी ती एक्झाम पास झालो, आणि चुकून पास झालो म्हणा पाहिजे तर, विथ ऑल इंडिया रँक 43. पूर्ण देशामधला माझा रँक होता 43. अँड दिस अचिव्हमेंट, दिस ग्रेट अचिव्हमेंट इज ड्यू टू ओनली लॉ ऑफ अट्रॅक्शन. फक्त लॉ ऑफ अट्रॅक्शननं. अजून एक खूप छान माझी एक स्टोरी आहे, मी नक्की तुम्हाला शेअर करेन.
की मी जेव्हा युनिव्हर्सिटीमध्ये शिकायला होतो एम-एस आणि पी-एच-डी साठी, त्यावेळी बाकीची मुलं एक्झामच्या अगोदर अभ्यास करत बसायची. एक्झाम समजा 11 वाजता असेल तर 10:30 पर्यंत ती छानपैकी अभ्यास करत बसायची, किंवा जोपर्यंत एक्झाम हॉलमध्ये एंट्री होत नाही. मी युनिव्हर्सिटीच्या गेटला जाऊन उभा राहायचो, कारण मला एक गाडी खूप आवडायची आणि ती गाडी जर मी बघितली तर मला पेपर सोपा जातो असं माझ्या डोक्यात असायचं. म्हणजे मी एक बिलीफ सिस्टीम केली होती की ती गाडी बघितली की मला पेपर सोपा जातो, अशी माझी बिलीफ सिस्टीम होती कम्प्लिटली. आणि मग ती गाडी बघितली की पेपर सोपा जायचाच, हा हमकाच जायचा, कारण ती बिलीफ सिस्टीम होती. नंतर 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 इतकं ते डोक्यात बसलं की मल्टीमीडिया आल्यानंतर मग मी माझ्या मोबाईलवरती डाउनलोड करून घेतली. माझ्या मित्रांना पण डाउनलोड करून दिली होती त्या गाडीचा फोटो. आणि ती गाडी मी बघायचो, पेपरला जायचो, पेपर सोपा जायचा. हा सिलसिला खूप चालू होता. पीएचडी एंट्रन्स दिली, पीएचडी एंट्रन्समध्ये टॉप आलो. टॉप म्हणजे फर्स्ट आलो. एम-एस एंट्रन्समध्ये पुणे युनिव्हर्सिटीमध्ये सेकंड नंबर आला. इट इज बिकॉज ऑफ दिस ओनली. नंतर नंतर त्या गाडीचं प्रोडक्शन बंद झालं. आणि गाडीचं प्रोडक्शन बंद झाल्यानंतर मला असं वाटायला लागलं की लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय असेल की नाही, काय मला थोडीशी शंका यायला लागली. पण नंतर आफ्टर कोविड गाडी पुन्हा रिलॉन्च झाली, आणि ते पण थोडंसं फेसलिफ्ट करून. आणि ती गाडी मी परचेस केली जेव्हा 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 ती लॉन्च झाली त्यावेळी गाडी परचेस केली. त्या गाडीचं नाव आहे टाटा सफारी. आणि ती माझी ड्रीम कार होती. आणि ती घेतली मी, म्हणजे मागच्या वर्षी 10 मे 2024, मला अजून आठवतं, अक्षय तृतीया होती आणि त्या दिवशी मी घेतली. इट इज बिकॉज ऑफ लॉ ऑफ अट्रॅक्शन. म्हणजे सांगायचा उद्देश हा आहे की जर तुमच्या बिलीफ सिस्टीम स्ट्रॉंग असेल तर तुम्हाला 100% मिळतं. पण मी इमॅजिन करायचो कधीपासून, 2007 पासून इमॅजिन करायचो टाटा सफारी पाहिजेत. आली कधी 2024ला. म्हणजे फक्त बिलीफ सिस्टीम ठेवला तर तुम्हाला मोठा स्पॅन लागेल. फक्त बिलीफ असेल तर वेळ लागू शकतो. पण जर मॅनिफेस्टेशन केलात, आणि ते पण प्रॉपर टेक्निक्सनं, तर तुम्हाला तुमच्या इच्छा वेळेच्या आधी पूर्ण होतात. खूप एक्झाम्पल सांगता येतील मला. आमची एक मुलगी होती, विद्यार्थिनी होती, रोहिणी ठाणेकर. तिनं तर तिच्या टेबलवर लिहिलं होतं, आय हॅव टू डू. तिला 720 पैकी मार्क्स पडले 700. केमिस्ट्रीमध्ये 360, केमिस्ट्रीमध्ये 180 पैकी 180, बायोलॉजीमध्ये 360 पैकी 360. ही मार्क्स काढून ती ह्याच्यामध्ये पूर्ण देशामध्ये फर्स्ट आली, म्हणजे बायोलॉजी आणि केमिस्ट्रीमध्ये. दिस इज बिकॉज ऑफ लॉ ऑफ अट्रॅक्शन ओनली. म्हणतो ना आपण, इतनी शिद्दत से तुझे पाने की कोशिश की तो सारे जर्रे ने तुम्हें मिलाने की साजिश की है. ओके, हा शाहरुख खानचा डायलॉग आहे ओम शांती ओम मधला. जर तुम्ही एखाद्या गोष्टीला मनापासून मांडलात तर ती गोष्ट तुम्हाला नक्की मिळते, 100% मिळते. आणि दिस इज नथिंग बट मॅनिफेस्टेशन किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शन. आता हे करताना, बिफोर वी स्टार्ट अवर मॅनिफेस्टेशन किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शन, तुमच्यापैकी किती जण असे आहेत ज्यांनी झऱ्याचं पाणी किंवा नदीचं वाहतं पाणी डायरेक्ट ओंजळीनं पिलेलं आहे? किती जण आहेत? टाईप करा आहे. तुमच्यापैकी किती जणांनी झऱ्याचं पाणी असेल किंवा नदीचं पाणी असेल, असं वाहतं पाणी आहे किंवा थांबलेलं पाणी आहे आणि तुम्ही ते ओंजळीनं पिलेलं आहे? ओके, भरपूर लोकांचे रिप्लाय आहेत. मला सांगा, आपण ओंजळीनं जेव्हा पाणी पित असतो ना, त्यावेळी डायरेक्ट आपण पाणी पितो की थोडंसं त्या पाण्यावरचा थोडासा असा तवंग कचरा बाजूला काढतो? म्हणजे कोणी कोणी ज्यांनी ज्यांनी पाणी पिलेलं आहे त्यांनी ते सुरुवातीला आपल्या त्या पूर्ण पाण्यावरती, पाणी स्वच्छ जरी दिसत असलं तरी सुद्धा आपण काय केलं, असं थोडंफार असं बाजूला सारतो आणि मग आपण ओंजळीतनं पाणी पितो. मग हे जे बाजूला काढलं ना, तो बाजूला काय काढला आपण? तो कचरा काढलेला आहे, त्या पाण्यावरचा लेअर काढलेला आहे. ह्याचा अर्थ असा आहे की जर आम्हाला एखादी गोष्ट अट्रॅक्ट करायची आहे, ती आपल्याकडे खेचून घ्यायची आहे, तर सगळ्यात महत्वाचं हे आहे की तुम्हाला अगोदर आपल्या आतमधल्या असलेल्या निगेटिव्हिटी, स्ट्रेस, तणाव, ओके, काही बॅक ट्रॉमा असतील तर ते सगळं बाहेर काढल्याशिवाय आपल्याला नवीन काही आकर्षित करण्यामध्ये खूप मोठी अडचण येते. भरपूर लोक अशी म्हणत असेल की सर मी अफर्मेशन इतके वर्ष करतोय पण मला काहीच रिझल्ट मिळत नाहीत. काय मिळत नाही? कारण तुमच्या आयुष्यामधले असलेले तुमचे निगेटिव्ह ट्रॉमा जे आहेत, निगेटिव्ह तुमच्या स्ट्रेस, एन्झायटी, ओके, हे सगळं जे आहे ना, ताणतणाव, हे जोपर्यंत तुम्ही काढणार नाही बाहेर तोपर्यंत तुम्हाला नवीन अट्रॅक्ट होणार नाही आहे. सोपं उदाहरण सांगायला गेलं तर, आपल्याला पायाला मोठी जखम झालेली आहे आणि तुम्हाला म्हटलं की रनिंग रेसमध्ये भाग घ्या. रनिंग रेसमध्ये भाग घेता येईल का आपल्याला? नाही घेता येत. कारण जोपर्यंत आपल्या पायावरची जखम जी आहे ती पूर्णपणे बरी होत नाही तोपर्यंत आपल्याला रेस जिंकता येणार नाही आहे. आणि ही जी लाईफ आहे इट इज अ रेस. आणि ते रेस जिंकायचं असेल तर तुमच्या पायाला लागलेली जखम जी आहे, म्हणजे तुमच्या मनामधले स्ट्रेस, तणाव, एन्झायटी जी आहे ती बाहेर काढणं सगळ्यात गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपण आजचं सेशन बघतोय. त्या सेशनचं नाव आहे सेल्फ हिलिंग वर्कशॉप. आता वाय इट इज कॉल्ड एज वर्कशॉप? आणि सेल्फ हिलिंग म्हणजे नेमकं काय? सेल्फ म्हणजे स्वतः, हिलिंग म्हणजे बरं करणं, जखमा बरं करणं. आपल्याला दोन टाईपची मनं असतात, ओके. म्हणजे ऐकला असेल तुम्ही, बाह्य मन असतं, अंतर्मन असतं, वगैरे वगैरे वगैरे. ओके, तर जे आपलं अंतर्मन आहे ना, ते अंतर्मनाला आपल्याला हील करायचं आहे. आपल्याला त्याला त्यातून जे काय वर्षानुवर्ष, म्हणजे कदाचित तुम्हाला तुमच्या भावाचे आणि तुमची भांडणं झाली असतील लॉंग बॅक, म्हणजे 10, 12, 15 वर्ष, 25 वर्ष झाले असतील, आणि तरीही तुम्ही तो एक काहीतरी वाक्य म्हटलं असाल आणि ते वाक्य तुम्ही डोक्यात ठेवलेलं आहे आणि ते
तुम्ही वारंवार 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 डोक्यात ठेवून त्याच्यापासून तुम्ही लांब गेला असाल. म्हणजे हे रिलेशनचे प्रॉब्लेम्स आहेत. हेल्थ मधले प्रॉब्लेम तसेच आहेत, मनी मधले तर आहेतच. वी आर बिझनेस ओनर्स आणि पैसा आम्हाला पाहिजेच असतो. कधीही बिझनेस आहे म्हटल्यावरती पैसा पाहिजे असतोय. आणि आम्हाला मग अरे क्लायंटचा अजून पैसे येणं बाकी आहेत, अरे वरचा हे मेंबर त्याला अजून पैसे पाठवणं बाकी आहेत, मला लोनचे EMI आहेत, वगैरे वगैरे वगैरे, फलाना ढमकाना, भरपूर काय काय प्रॉब्लेम्स आहेत आपल्याला. आणि ते सगळे प्रॉब्लेम्स आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. त्यामुळं आपण हे छानपैकी सेल्फ हिलिंग करून आपल्याला ते बाहेर काढायचं आहे. आणि ते सेल्फ हिलिंग चालू करताना मी तुम्हाला एक छानपैकी स्टोरी सांगणार आहे. ओके, कारण मगाशी म्हटलं तुम्हाला मी की आपण सेशन हे छोटंसं घेणार आहे 1 तासाचं. आणि मी तुम्हाला एक स्टोरी सांगणार आहे, त्या स्टोरीच्या माध्यमातून तुम्हाला ही सेल्फ फिलिंग सांगणार आहे. आणि ती टेक्निक काय आहे, माझ्या तशा भरपूर टेक्निक्स आहेत सेल्फ फिलिंगच्या. पण आज जी मी तुम्हाला टेक्निक सांगणार ना, दॅट इज वन ऑफ द बेस्ट टेक्निक एव्हर. जेवढी मी बघितली आहे टेक्निक्स, त्यामधली सगळ्यात बेस्ट टेक्निक ही आहे. ओके, तर एक स्टोरी ऐकायची आहे आपल्याला. स्टोरी ऐकूया आपण. मला वाटतं सगळ्यांना स्टोरी ऐकायला आवडतं खूप छान. ओके, तर स्टोरी ऐकूया आपण. ही स्टोरी जी आहे ना, ही स्टोरी आहे हवाई नावाच्या आयलंडवरची. हवाई नावाचं बेट ऐकलं असेल आपण. तर अमेरिकेमध्ये हवाई नावाचं एक बेट आहे. आणि त्या हवाई नावाच्या बेटावरती घडलेली ही ट्रू स्टोरी आहे. बरं, मी त्या अगोदर त्याला रेफरन्स देतो की ही स्टोरी कुठून आली, काय आली. तर जे लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा द सिक्रेट नावाचा मूवी आहे, द सिक्रेट नावाच्या मूवीमध्ये एक प्रेझेंटर आहेत. एक प्रेझेंटर आहेत, त्यांचं नाव आहे जो विटाले. नाव काय? जो विटाले, JOE विटाले, VITALE, जो विटाले. तर डॉक्टर जो विटाले जे आहेत ना, ते ऑब्व्हियसली सायकोलॉजिस्ट आहेत. आणि त्यांनी लॉ ऑफ अट्रॅक्शन बद्दल सांगितलेलं आहे ते द सिक्रेट मूवीमध्ये. तर त्यांनी एक बुक लिहिलंय. मग ते बुक आहे 2007 मध्ये, 2007 मध्ये ते पब्लिश झालं. आणि त्या बुकचं नाव आहे झिरो लिमिट्स. झिरो लिमिट खूप छान बुक आहे, तुम्ही नक्की वाचा जर तुमच्या वाचनात आला तर. झिरो लिमिट नावाचं एक बुक आहे जे जो विटाली यांनी लिहिलेलं आहे. तर त्यामध्ये त्यांनी ही जी हवाई नावाची जी बेट आहे त्याच्यावरची स्टोरी जी आहे ना, ती स्टोरी त्यांनी लिहिलेली आहे. म्हणजे 2007 नंतर ही स्टोरी सगळ्या जगाला कळली. आणि ही जी तुम्हाला मी टेक्निक सांगणार आहे, ती टेक्निक इंडियामध्ये कित्येक जण वापरतायत. कित्येक जण वापरतायत आणि आपल्या स्ट्रेसला, एन्झायटीला कमी करून, निगेटिव्हिटीला घालवून पॉझिटिव्हिटी गेन करतायत. तर हवाई नावाच्या बेटावरची ही स्टोरी आहे. हवाई नावाच्या बेट जे आहे ना, त्याच्यावरती एक मेंटल हॉस्पिटल होतं. स्टोरी खूप मजेदार आहे, तुम्ही नक्की ऐका आणि अगदी लक्षपूर्वक ऐका. तर हवाई नावाच्या बेटावरती एक मेंटल हॉस्पिटल होतं. आणि ते मेंटल हॉस्पिटल कोणाचं होतं? तर क्रिमिनली इन्सेन जे पेशंट्स आहेत, म्हणजे जे गुन्हेगार आहेत, ज्यांना गुन्हेगार पण आहेत आणि मेंटल पण आहेत, असे ड्युएल नेचरचे आहेत ते. म्हणजे गुन्हेगार आहेत म्हटल्यावरती डेंजर आहेत, आणि त्यात मेंटल म्हटल्यावरती काय करतील भरोसा नाही, असे ते पेशंट्स होते. आणि त्या पेशंट्स असलेलं एक हॉस्पिटल होतं. आणि त्या हॉस्पिटलमध्ये एका सायकॉलॉजिस्टची बदली झाली, एका डॉक्टरची बदली झाली. आणि ते डॉक्टरचं नाव आहे डॉक्टर ह्यू लेन. HEWLEN. डॉक्टर ह्यू लेन. नंतर तुम्ही गुगलवर सर्च करा, काय अडचण नाही. त्यांचं परफेक्ट नाव सांगायला गेलं तर इहाल काला ह्यू लेन, असं त्यांचं नाव आहे, डॉक्टर ह्यू लेन. तर त्यांची बदली झाली. आणि ती बदली झाल्यानंतर साहजिकच आहे, अशा हॉस्पिटलमध्ये बदली झाली की आपल्या इथं काय करतात, आपल्या इथं छानपैकी ह्याचा वशिला लाव, त्याचा वशिला लाव, आणि बदली कशी कॅन्सल होईल आपण ते बघत असतोय. पण डॉक्टर हुईलेंडने ते चॅलेंज स्वीकारलं. कारण त्यांच्याकडे अशी एक टेक्निक होती जी हवाई नावाच्या बेटावरती ती वापरत होते. आणि ते हवाई नावाच्या बेटावरच असल्या कारणाने त्यांना माहिती होती टेक्निक ही. आणि ही स्टोरी कधीची माहिती आहे का? ही स्टोरी आहे 1980ची, 1980. रिअल स्टोरी आहे, 100% रिअल स्टोरी आहे, 1980 मध्ये घडलेली. मग ते त्या डॉक्टर हुईल यांची बदली झाली. बदली झाल्यानंतर ते जॉईन झाले. आणि जॉईन झाल्यानंतर त्यांनी बघितलं की त्या हॉस्पिटलमध्ये साहजिकच आहे, इतके क्रिमिनली इन्सेन पर्सन आहेत, इतके पेशंट्स आहेत, जे दुसऱ्याला इजा करतातच, स्वतःला पण इजा करतात. म्हणजे तुम्ही कदाचित तेरे नाम पिक्चर बघितलाय. तेरे नाम जेव्हा सलमान खानला असं साखळ दंडात वगैरे बांधून ठेवतात बघा, पूर्ण असं ते चेनमध्ये वगैरे अडकून ठेवलेलं असतं, तसं अक्षरशः त्या पेशंटना बांधून ठेवलं जायचं. आणि तिथं एक कुठलाही वॉर्ड बॉय असेल, नर्स असेल, ओके, तिथं डॉक्टर्स कुठलेही काम करायला तयार नव्हते, कारण त्यांच्या सुद्धा जीव धोक्यात होता. त्यात विकृत विचित्र ह्या पेशंट्सना हँडल कोण करणार? आणि त्यातच बदली झाली डॉक्टर हुईल यांची. आमच्यासारखा कोणतरी असता तर VRS घेऊन रिकामी झाला असता. आणि मी बघतो माझा दुसरा काहीतरी बिझनेस चालू करतो म्हणून सरकारी नोकरी रिझाईन देऊन गेला असता. पण त्याने नाही, त्यांनी ते स्वीकारलं. आणि जस्ट इमॅजिन,
त्या माणसानं एकाही पेशंटला न भेटता एकाही पेशंटला न भेटता त्यानं त्या सगळ्या पेशंटना बरं केलं. आणि 2 वर्षामध्ये ते हॉस्पिटल बंद झालं. आता तुम्ही म्हणणार सर, विदाऊट चेकअप, स्टेटोस्कोप लावला नाही, इंजेक्शन दिलं नाही, गोळ्या दिल्या नाहीत, आणि एकाही पेशंटला न चेक करता त्या सगळ्या पेशंटला बरं कसं केलं? तर हीच तर कला आहे. दिस इज द ऍक्च्युअल टेक्निक. ही खूप प्राचीन कला आहे. डॉक्टर हुईल यांच्या माध्यमातून लोकांना कळाली. पण ही किती वर्षापासून आहे कुणालाही माहित नाहीये किती वर्षापासून आहे. डॉक्टर जो विटालीने जेव्हा हे लिहिलं पुस्तक, त्यावेळी सगळ्यांना कळलं. आणि ही टेक्निक, ज्याने ही टेक्निक कित्येक जण अजूनही वापरतात. मग हे जे होतं ना, ह्यू लेन, त्या डॉक्टर ह्यू लेनने नेमकं काय केलं होतं, तर ते केबिनला बसायचे आपल्या, सगळेच्या सगळे केस पेपर बघायचे प्रत्येक पेशंटचे. आणि पेशंटचे ते केस पेपर वाचता वाचता ते पुटपुटत राहायचे, काय काहीतरी काही ना काहीतरी पुटपुटत राहायचे. आणि ते पुटपुटत 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 राहायचे. ते पूर्ण सगळे केस पेपर वाचायचे. असे त्यांनी जवळपास 2 वर्ष केलं, आणि 2 वर्षामध्ये ते हॉस्पिटल बंद झालं, कम्प्लिटली बंद झालं. मग त्यांनी असं नेमकं काय केलं होतं? ओके. हे जेव्हा लोकांना उत्सुकता लागली, त्यावेळी डॉक्टर जो विटाल त्यामुळे सांगितलं. त्यांनी 4च वाक्य म्हटले होते. आणि ती 4 वाक्य खूप महत्वाची आहेत. ती 4 वाक्य अशी आहेत: आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. ही 4च वाक्य त्यांनी म्हटली होती, सतत 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 बडबडत होते. आणि ते 4 वाक्य म्हणून त्यांनी ते पूर्णच्या पूर्ण हॉस्पिटल बंद केलं. अक्षरशः सगळ्याचे सगळे पेशंट्स बरे झाले. आता मला तुम्हाला क्वेश्चन विचारायचा आहे, की ही टेक्निक जी आहे ना, ही टेक्निक किती जणांना एक्सपिरियन्स करायला आवडेल? टाईप करा आहे. किती जणांना आज शांतपणे झोपायचं आहे? म्हणजे आतापर्यंतचे प्रॉब्लेम्स भरपूर आहेत आयुष्यामध्ये. प्रॉब्लेम नसलेला माणूसच कोण नाही. माणूस म्हणण्यापेक्षा कुणीही नाही आहे ज्याला प्रॉब्लेम्स नाही आहेत. एव्हरी वन हॅज इट्स ओन प्रॉब्लेम्स. आणि प्रत्येक जण आपल्या नजरेतून त्या प्रॉब्लेमकडे बघत असतो, त्यामुळे ते खूप मोठे वाटतात. किती जणांना आपल्याला आज रिलॅक्स व्हायचं आहे? 100% निगेटिव्हिटी इन्स्टंट घालवायची आहे. टाईप करा आहे. ओके. तुम्हाला मी आज असा एक्सपिरियन्स देणार आहे, की ज्यामध्ये कदाचित तुमच्या डोळ्यामधून आनंदाश्रू पण येतील. कदाचित किती जण असं गलबलून रडतील. कारण मी जेव्हा फर्स्ट सेशन घेतलं होतं, आमचे ट्रेझरर एम आर पाटील सर खूप रडले होते. आणि लेट इट बी. जर तुमच्या डोळ्यामधून जर पाणी बाहेर येतंय, अश्रू येत आहेत, काही हरकत नाहीये. कारण तुमच्या पूर्ण मनामधली निगेटिव्हिटी जी आहे, ती निगेटिव्हिटी सगळी बाहेर येते, आणि ती काहीतरी कुठल्याच माध्यमातून बाहेर येते. आणि ती डोळ्यातून बाहेर येईल तुमच्या, काही हरकत नाहीये. किती जणांना तरी खूप रिलॅक्स फील होईल. किती जण तरी आज शांतपणे गाढ झोपतील. वर्षानुवर्षे इतकी छान गाढ झोप लागली नाही असं किती जणांना वाटेल. पण हे करताना माझ्या काही अटी आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्येकानं कॅमेरा येणं गरजेचं आहे. कारण इथून पुढचे मी एक फक्त 15 ते 18 मिनिटं घेणार, त्याच्यापेक्षा जास्त घेणार नाहीये. पण माझी एक अट आहे की प्रत्येकानं कॅमेरावर यायचं आहे. कारण मला ऑब्झर्व करायचं आहे, किंवा माझ्या पूर्ण टीमला तुम्हाला ऑब्झर्व करायचं आहे, की आम्ही खरंच जे द्यालो ना, ते 100% तुमच्यापर्यंत पोहोचतंय. त्यासाठी मला एक रिक्वेस्ट आहे, की प्रत्येक जण कॅमेरावर यायचा आहे. तुम्हाला किती जरी त्रास झाला, किती जरी तुम्हाला असं वाटलं, की मी डोळ्यातून पाणी येतंय आणि मी लाईव्ह आहे, मी स्क्रीनवरती आहे, तर काहीही टेन्शन घ्यायचं नाहीये. कारण आपण इथं सगळेचे सगळे बरे व्हायला आलोय, हील व्हायला आलोय. आणि डॉक्टरकडे गेल्यानंतर कुठल्याही पेशंटनं आपलं दुखणं लपवायचं नसतं. यशमानेचं बरोबर आहे ना? त्यामुळं प्रत्येकानं थोडंसं मोकळं झालं तर काय हरकत नाहीये. पण प्रत्येकानं हे बाय हार्ट करा. मी जे सांगेन, मी जे इमॅजिन करायला लावेन, ते सगळे सगळं तुम्ही करायचं आहे. कुठलाही मनामध्ये दुसरा विचार आणायचा नाहीये. फक्त आणि फक्त कॉन्सन्ट्रेशन माझ्याकडे असायला पाहिजेत. मी एक म्युझिक पण लावणार आहे. ते म्युझिक वरती फोकस करा. जर म्युझिक लागलं नाही तरी काही हरकत नाहीये. तुम्ही माझ्या शब्दांच्या वरती फोकस करा. कारण काही जणांची सेटिंग चेंज असू शकते. त्यामुळे म्हणतोय मी. तर आपण सगळ्यांनी हे खूप मनपूर्वक करायचं आहे. थँक्यू. सगळेजण बऱ्यापैकी कॅमेऱ्यावरती आलेले आहेत. माझी अजूनही रिक्वेस्ट आहे, बाकी अजून कोण कॅमेऱ्यावर नसतील ते कॅमेऱ्यावरती या. ओके. तर मी एक म्युझिक प्ले करतोय. जर ते म्युझिक तुम्हाला ऐकू येत असेल तर फक्त मला थम्सअप द्या. आणि इथून पुढचं आपल्याला खूप छान पद्धतीने हे मेडिटेशन घ्यायचं आहे. जस्ट अ मिनिट. ओके.
फक्त म्युझिक शेअर करतोय. जर तुम्हाला म्युझिक ऐकू आलं तर फक्त मला थम्स अप द्या. ओके. म्युझिक सगळ्यांना क्लिअर आहे आणि माझाही आवाज क्लिअर येतो का? म्युझिकचा आवाज आणि माझा आवाज क्लिअर असेल तर थम्स अप द्या. थँक्यू फॉर कन्फर्मिंग. ओके. इथून पुढचे जे 15-20 मिनिटं आहेत, सगळ्यांना सांगून ठेवा तुमचे आसपासचे कोण असेल तर मला अजिबात डिस्टर्ब करायचं नाहीये. कोणाला वॉशरूमला आलं असेल तर वॉशरूमला जाऊन या पटकन, लगेच काय हरकत नाहीये आपण चालू करेपर्यंत. पण इथून पुढची जे 15 मिनिटं आहेत ते तुम्ही 100% डेडिकेशन करायचे, 100% डेडिकेशन. आणि मी जे जे करायला सांगेन ते सगळं सगळं तुम्हाला करायचं आहे. त्यासाठी आपण छानपैकी सगळ्यांनी डोळे बंद करून घ्या. क्लोज युअर आईज. आपल्याला रिलॅक्स व्हायचं आहे. रिलॅक्स होण्यासाठी आपण एक 4-7-8 नावाची टेक्निक करायची आहे. 4-7-8. यामध्ये आपण काय करतो, 4 सेकंद श्वास घेतो, 7 सेकंद होल्ड करतो आणि 8 सेकंद आपण ओके रिलीज करतो. आपण इमॅजिन असं करायचं की श्वास घेताना आपण पॉझिटिव्हिटी गेन करतोय आणि श्वास सोडताना निगेटिव्हिटी आउट करतोय. ओके, ठीक आहे. तर जीभ टाळूला लावा सगळ्यांनी. आपली टाळू जी आहे ते टाळूला जीभ लावा. डोळे बंद, खांदे रिलॅक्स, चेहऱ्यावरती मस्त स्माइल पाहिजेत. एक खोलवर श्वास घ्या. होल्ड. रिलीज. पुन्हा एकदा खोल श्वास घ्या. होल्ड. रिलीज. One last time, take a deep breath. Hold. Release. Relax. खांदे रिलॅक्स. पाठीचा कणा ताठ ठेवा. चेहऱ्यावरती मस्त स्माइल असू दे. डोळे बंदच ठेवा. मी आता इथून पुढे जे जे म्हणायला सांगेन ते मनापासून तुम्ही इमॅजिन करायचं आहे. मी ज्या ज्या गोष्टी तुम्हाला इमॅजिन करायला हवेन, जे जे शब्द म्हणायला हवेन ते तुम्हाला मनातल्या मनात म्हणा, मोठ्यानं म्हणा, पण ते म्हणायचे आहेत. मनातल्या मनात म्हटलं ते काय हरकत नाही, पण फुल फिलिंग्स नाही म्हणा. सगळं मी माझ्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी घेतो आहे. मी कबूल करतो आहे जे काही माझ्यासोबत झाले आणि होणार आहे याला कुठेतरी मीच जबाबदार आहे. माझ्या आयुष्यात जे चांगलं वाईट सगळं काही घडलं आहे ते फक्त आणि फक्त माझ्यामुळेच घडलं आहे. याला फक्त मीच जबाबदार आहे, बाकी कुणीही नाही. आणि मी माझ्या संपूर्ण आयुष्याची संपूर्णपणे जबाबदारी घेतो आहे. माझ्यामध्ये जी आता निगेटिव्ह ऊर्जा आहे ती निगेटिव्ह ऊर्जा मला अगदी समूळ तिला बाहेर काढायचं आहे आणि यासाठी मी पूर्णपणे तयार आहे. आपल्या मनामधली जी निगेटिव्ह ऊर्जा आहे ती निगेटिव्ह ऊर्जा आपल्याला बदलायची आहे. कारण मला माहिती आहे ऊर्जेचं रूप बदलता येतं. निगेटिव्ह मधून पॉझिटिव्हिटी गेन करता येते. यासाठी मी तयार आहे आणि यासाठी मी आता या युनिव्हर्सला, या विश्वाला, स्वतःला सरेंडर करतो आहे. मी सोपवतो आहे स्वतःला पूर्ण या विश्वाकडं. एक मोठा दीर्घ श्वास घ्या. पॉझिटिव्हिटी इन, नाकातून रिलीज. निगेटिव्हिटी बाहेर काढली आपण. रिलॅक्स युअर बॉडी. आता मी जी कल्पना करायला हवेन, जे जे तुम्हाला करायला हवेन ते सगळं सगळं तुम्हाला बोलायचं आहे, म्हणायचं आहे, ते सगळं इमॅजिन करायचं आहे. पुढची 10 सेकंद मी चुप्प राहणार आहे, पूर्ण शांत. जस्ट फील द म्युझिक. शांत, रिलॅक्स. Namaste.
सर्वांनी आपल्या कल्पनेत आपल्या आईला बघायचं आहे. आपली आई हयात असो वा नसो, तिचा हसरा चेहरा डोळ्यासमोर आणायचा आहे. आपली आई किती छान हसत होती हे बघायचं आहे आपल्याला, किती छान हसते हे बघायचं आहे. आपली आई किंवा आईचा दर्जा ज्या व्यक्तीला तुम्ही देताय, त्या व्यक्तीचा हसरा चेहरा डोळ्यासमोर आणा. आज आपण कल्पनेत आपल्या आईशी बोलायचं आहे, मन मोकळं बोलायचं आहे आईशी. आपल्या आईला ज्या नावानं तुम्ही बोलवता त्या नावानं तुम्ही बोलवायचं आहे. आई, मम्मी, मम्मा, अक्का, माई, ताई, ज्या नावानं तुम्ही आईला हाक मारताय, मी जेव्हा जेव्हा आई म्हणेन त्यावेळी तुम्ही तो शब्द म्हणायचा आहे ज्या नावानं तुम्ही आईला हाक मारताय. आता म्हणा, आई मला माफ कर, आय एम सॉरी. तुला समजून घेण्यात मी कमी पडलो आई, मला माफ कर. अनेकदा मी तुझं मन दुखावलंय आई, तुझी काळजी घेण्यात मी कुठेतरी कमी पडलो आई, मला माफ कर. तुझ्या तब्येतीकडं जितकं म्हणावं जितकं लक्ष मला देता आलं नाही आई, त्यासाठी मला माफ कर. तुझ्यावर कित्येकदा मी विनाकारण राग केला, तुझ्यावर चिडचिड केली, त्यासाठी आई मला माफ कर. तू माझ्या जन्मापासून माझ्यासाठी जे जे काही केलंस त्याची म्हणावी तितकी जाणीव मी नाही ठेवली आई, त्यासाठी मला माफ कर. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, मला क्षमा कर. कित्येकदा तुला कळत न कळत तुझा अपमान केला मी, तुला गावंढळ म्हटलं, तुला जुन्या विचाराची म्हटलं, त्यासाठी आई सॉरी, आय एम सॉरी, मला माफ कर आई. मला हे मनापासून तुला म्हणायचं आहे, मला माफ कर. मी तुला खूप इग्नोर केलं आई, त्यासाठी मला माफ कर. पण आई मला आज तुला मनापासून थँक्यू पण म्हणायचं आहे. थँक्यू यासाठी म्हणायचं आहे की तू मला जन्म दिल्याचा निर्णय घेतलेस, तू मला जन्म दिलास, मला लहानाचं मोठं केलेस, माझ्या पायावरती उभं राहायला तू मला मदत केलीस आई, त्यासाठी मला तुला थँक्यू म्हणायचं. मी जेव्हा जेव्हा आजारी होतो त्यावेळी तू तुझा पर्वा न करता माझ्यासाठी सगळं काही केलीस आई. वेळ प्रसंगी तू उपाशी राहिलीस आणि मला जेव खाऊ घातलीस, त्यासाठी आई मला तुला मनापासून थँक्यू म्हणायचं आहे. माझ्या आजारपणात तू माझी खूप काळजी घेतलीस आई, अगदी मला तळ हाताच्या फोडासारखं जपलीस आई, त्यासाठी मला तुला मनापासून थँक्यू म्हणायचं आई. आय एम सॉरी आणि थँक्यू आई. पण आज मला आई तुला मनापासून एक गोष्ट म्हणायची आहे. मी कित्येकदा तुला हे म्हणायचं धाडसही केलं आणि कित्येकदा केलंही नाही, पण आज मला माझ्या मनापासून तुला म्हणायचं आहे, आय लव्ह यू आई, आय लव्ह यू. माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर, इतकं प्रेम आहे तुझ्यावर मी शब्दात सांगू शकत नाही आई. माझं खूप प्रेम आहे. सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू आई. आपण आपल्या कल्पनेत आईला घट्ट मिठी मारा. अगदी लहान असताना आपण जसं आईला बिलगत होतो तसं तुम्ही घट्ट मिठी मारा आईला, मनापासून आपल्या आईला घट्ट मिठी मारा. म्हणा तिला, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, मला क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू आई, आय लव्ह यू. एक दीर्घ श्वास घ्या, नाकातून रिलीज. आता सर्वांनी आपल्या कल्पनेत आपल्या बाबांचा हसरा चेहरा बघायचा आहे. आपले वडील हयात असो वा नसो त्यांना काही फरक पडत नाहीये, पण आपल्या वडिलांचा, आपल्या बाबांचा, आपल्या पप्पांचा हसरा चेहरा डोळ्यासमोर आणा. वडील हयात असो वा नसो किंवा वडिलांचा दर्जा ज्या व्यक्तीला तुम्ही देताय त्या व्यक्तीचा चेहरा, हसरा चेहरा तुम्ही डोळ्यासमोर आणा आणि त्यांच्याशी आता आपण बोलायचंय. आय एम सॉरी बाबा. मी जेव्हा जेव्हा बाबा म्हणेन ना तेव्हा तेव्हा तुम्ही ज्या नावानं बाबांना हाक मारताय, पप्पा, बाबा, अण्णा, आप्पा, ज्या नावानं तुम्ही हाक मारताय ते नाव तुम्ही घ्यायचंय. बाबा मला माफ करा बाबा, आय एम सॉरी. तुम्हाला समजून घेण्यात मी कुठेतरी कमी पडलो बाबा, मला माफ करा.
तुम्हाला मी खूप कमी महत्व दिलं बाबा, यासाठी मला माफ करा. तुम्ही मला काय हवं ते दिला, जे जे मला पाहिजे ते सगळं तुम्ही दिलात, पण त्याची म्हणावी तितकी जाणीव मी नाही ठेवली बाबा, त्यासाठी मला माफ करा. तुमची परिस्थिती नसतानाही तुम्ही मला शिकवलं, एवढं मोठं केलं, स्वतःच्या पायावरती उभं केलं बाबा, त्यासाठी थँक्यू बाबा. तुमच्या आजारपणात मी काळजी घेतली नाही, त्यासाठी सॉरी पण बाबा. मला माफ करा, क्षमा करा मला. तुम्हाला मी जेव्हा माझ्यावरती रागवत होता, चिडचिड करत होता, ते माझ्या भल्यासाठीच होतं हे मला कळतंय बाबा आता. त्यासाठी मला तुम्हाला मनापासून थँक्यू म्हणायचं. तुम्हाला थँक्यू ह्या गोष्टीसाठी म्हणायचं आहे की तुम्ही वेळ काळ काही न बघता माझ्यासाठी सगळं काही केलात, इतकं काय केलात जे कुणीही आयुष्यात त्या करू शकत नाही. माझ्यासाठी इतकं तुम्ही माझ्यासाठी केलेलं आहात, त्यासाठी थँक्यू बाबा. मी कित्येकदा माझ्या जबाबदारीपासून लांब राहिलो, लांब पळत राहिलो. तुम्हाला काय हवं, तुम्हाला काय नको याची मी कधीच विचार केला नाही, कधीच काळजी घेतली नाही. यासाठी बाबा मला तुमच्यासमोर मोकळं व्हायचं आहे, म्हणून तुम्हाला मी म्हणतोय आय एम सॉरी बाबा, मला क्षमा करा. आणि थँक्यू ही म्हणतोय ह्या सगळ्या गोष्टींसाठी, लहानपणापासून आतापर्यंत ह्या ज्या गोष्टीसाठी, सगळ्या गोष्टीसाठी मी तुम्हाला थँक्यू म्हणतो. कदाचित मी तुम्हाला हे म्हटलो नाही म्हटलो, पण आज मला तुम्हाला मनापासून एक गोष्ट म्हणायची आहे. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे बाबा. आय लव्ह यू, आय लव्ह यू बाबा, आय लव्ह यू. आपल्या बाबांना घट्ट मिठी मारा, ती घट्ट मिठी मारा, कारण त्यांनी यात्रेमध्ये जाताना तुम्हाला खांद्यावर घेऊन तुम्हाला फिरवलेलं आहे, तुम्हाला कडेवर घेऊन सगळं जग दाखवलंय. त्यासाठी तुम्ही घट्ट मिठी मारा तुमच्या बाबांना. एक खोलवर श्वास घ्या, नाकातून रिलीज. आता तुम्ही अशा व्यक्तीचा चेहरा डोळ्यासमोर आणायचा आहे, जी व्यक्ती तुम्हाला अजिबात आवडत नाही. त्या व्यक्तीला बघितल्यावरती तुमची तळपायाच्या मस्तकाला जाते. अशी व्यक्ती असेल किंवा अशी परिस्थिती असेल तर तिचा चेहरा तुम्ही डोळ्यासमोर आणायचा आहे, तिचा हसणारा चेहरा डोळ्यासमोर आणायचा आहे. अशी व्यक्तीच्या व्यक्तीने तुम्हाला खूप त्रास दिलेला आहे. तुम्ही विचार कराल की अशा व्यक्तीसाठी आपण का बोलतोय हे, आय एम सॉरी वगैरे. तर त्या व्यक्तीमुळं आपल्या काळजामध्ये ती जखम आहे, ती जखम मला बाहेर काढायची आहे. आपण त्या व्यक्तीला अनावश्यक महत्व दिलंय आणि आपल्या हृदयात ठेवलेला आहे. त्या व्यक्तीचा विचार, त्याची प्रतिमा आपल्याला त्या हृदयातून बाहेर काढून टाकायची आहे, म्हणून आपण त्यासाठी हे शब्द म्हणतोय. त्यांना आय एम सॉरी पण म्हणतोय, थँक्यू पण म्हणतोय, नंतर आपण आय लव्ह यू सुद्धा म्हणायचं आहे. म्हणून त्या व्यक्तीचा किंवा ती परिस्थिती, ती कोणतीही परिस्थिती असेल, तिचा चेहरा तुम्ही डोळ्यासमोर आणा आणि त्या व्यक्तीसाठी आपल्याला ही वाक्य म्हणायचे आहे. त्या व्यक्तीचा हसरा चेहरा डोळ्यासमोर आणा आणि म्हणा आय एम सॉरी. मी फक्त असाच विचार करत गेलो की तू एकटाच दोषी आहेस. मी विचारच केला नाही की कदाचित मीही चुकीचा असू शकतो, अपराधी असू शकतो. यासाठी मी तुझी माफी मागतोय. आय एम सॉरी. मी सॉरी तुला या गोष्टीसाठी म्हणतोय की मी कबूलच केलं नाही, तुझी बाजूच समजून घेतली नाही. जे काही आपल्या दोघांच्यात निर्माण झालेलं आहे त्याला फक्त तूच जबाबदार आहेस, असं आतापर्यंत मी म्हणत गेलो. पण मला आता कळतंय की यामध्ये कदाचित थोडीफार माझीही चूक असणार आहे, म्हणून मी त्यासाठी तुला सॉरी म्हणतोय. तुला मी शिव्या दिल्या, तुला घाणेरडं बोललो, तुला नको नको ते बोललं, आणि तुझ्यामुळे ह्या माझी ऊर्जा ही कमी झाली, मी निगेटिव्ह फील केलं. यासाठी मी तुला सॉरी म्हणतोय, कारण मला आता ती निगेटिव्हिटी नको आहे. मला ती निगेटिव्हिटी 100% माझ्यातून बाहेर काढून टाकायची आहे. यासाठी मी तुला थँक्यू पण म्हणणार आहे. तुला थँक्यू यासाठी म्हणणार आहे की तुझ्यामुळं मला दुनियादारी कळली. लोक या थराला जाऊ शकतात, हे तुझ्यामुळं हा मला एक्सपिरियन्स मिळाला. यासाठी मला तुला थँक्यू म्हणायचं आहे. तुला माझ्या मनातून, माझ्या विचारातून मला मुक्त करायचं आहे, मला हलकं व्हायचं आहे.
यासाठी मी तुला थँक्यू म्हणतोय, तुला आय लव्ह यू सुद्धा म्हणतोय. कारण मी तुला हृदयात ठेवलं होतं. मला ती हृदयाची जागा माझ्या माणसाने ठेवायची आहे. मला तुला यातून बाहेर काढायचं आहे. म्हणून मी तुला म्हणतोय आय एम सॉरी. मला क्षमा कर. थँक्यू. आय लव्ह यू. एक मोठा दीर्घ श्वास घ्या. नाकातून रिलीज. आता ही शेवटची 5 मिनिटं अतिशय महत्वाची, कारण तुम्ही अशा व्यक्तीसोबत बोलणार आहात जी व्यक्ती तुमच्या आयुष्यामधली सगळ्यात महत्वाची व्यक्ती आहे. आणि त्या व्यक्तीसोबत तुम्हाला बोलायचं आहे. आणि ती व्यक्ती दुसरी कुणी नाही, तुम्ही स्वतः आहात. विचार करा, याच्या आधी आपण स्वतःशी किती बोललोय, कधी बोललोय. आज आपल्याला स्वतःशी मनापासून मन मोकळं बोलायचं आहे. त्यासाठी तुम्ही स्वतःचा हसरा चेहरा डोळ्यासमोर आणा. एक मस्त स्माइल असलेला आपला चेहरा तुम्ही डोळ्यासमोर आणा आणि तुम्ही स्वतःसाठी हे शब्द बोलायचे आहेत. हे सगळं इमॅजिन करायचं आहे. आपलं नाव घेऊन बोला आता. मला माफ कर, मला क्षमा कर, मी चुकलो आहे तुला समजून घेण्यात, मला माफ कर. साऱ्या दुनियेचं करता करता तुझ्याकडे बघायचं राहून गेलं, यासाठी मला माफ कर. मी तुला म्हणावा तितका वेळ नाही दिला, त्यासाठी आय एम सॉरी. तुझी म्हणावी तितकी काळजी मी नाही घेतली, त्यासाठी सॉरी. मी अपराधी आहे तुझा, मला माफ कर, मला क्षमा कर. आय एम सॉरी. इतरांचं करता करता तुझ्याकडे बघायचं राहून गेलं माझं, यासाठी मला माफ कर. तुझ्यातल्या फक्त चुकाच बघितल्या मी. दुसऱ्यांचा राग कित्येकदा मी तुझ्यावरच काढत गेलो आणि त्यामुळे तुझी ऊर्जा मी कमी करत गेलो. मी स्वतःचाच नाही झालो तर दुसऱ्याचा कसा होणार. पण मला आता कळतंय मी चुकलो आहे तुझ्याबद्दल. तुझ्याबरोबर मी खूप चुकीचं वागलो आहे. तुला म्हणावी तितकी प्रेरणा, तुला मोटिवेशन, इन्स्पिरेशन मी द्यायला कमी पडलो, त्यासाठी सॉरी. तुझं मन नाही जपलं, तुझ्या आवडीनिवडी नाही जपल्या, कित्येक वेळा माझं मन मी मारत राहिलो, त्यासाठी मला माफ कर. आपलं नाव घ्या आणि म्हणा, मला तुला थँक्यू म्हणायचं आहे. थँक्यू याचसाठी म्हणायचं आहे की जन्मापासून आतापर्यंत तू अखंडित माझी साथ देत आलास, त्यासाठी मला तुला थँक्यू म्हणायचं आहे. तुला मला थँक्यू यासाठी म्हणायचं आहे, मी जेव्हा जेव्हा आजारी पडलो तेव्हा तेव्हा तू माझी सपोर्ट सिस्टीम म्हणून राहिलास, त्यासाठी मला थँक्यू म्हणायचं आहे. कोरोना सारख्या महाभयंकर परिस्थितीमध्ये सुद्धा तू माझ्या सोबत राहिलास. इतकं महाभयंकर संकट सुद्धा तू पालथवलास, त्यासाठी थँक्यू. या सगळ्या चांगल्या अनुभवांसाठी मला तुला थँक्यू म्हणायचं आहे. तू आणि मी हातात हात घालून कित्येक दिवस आपण छान जगत आलोय, त्यासाठी तुला थँक्यू म्हणायचं. या सगळ्या अनुभवांसाठी मला तुला थँक्यू म्हणायचं आहे. अगदी मनापासून थँक्यू म्हणायचं आहे. या सगळ्या संधींसाठी, या सगळ्या ऊर्जेसाठी तुला थँक्यू म्हणायचं आहे. मी आज एक मनापासून तुला गोष्ट बोलणार आहे. तुझ्यावरती कोणी विश्वास ठेवो या ना ठेवो, कोणी तुला प्रेम देवो या ना देवो, तुझी कोण काळजी घेवो की नाही घेवो, पण मी आहे जो तुझी इथून पुढे काळजी घेणार, तुझ्यावर विश्वास ठेवणार, तुझ्यावरती प्रेम अखंडित करत राहणार. आपलं नाव घ्या आणि म्हणा आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू. आणि सगळ्यात महत्वाचं आपलं म्हणायचं आय लव्ह यू. आपले दोन्ही हात आपण खांद्यावरती ठेवा, घट्ट मिठी मारा आपल्याला स्वतःला. आपले दोन्ही हात क्रॉस करा आणि घट्ट मिठी मारा आपल्याला, घट्ट मिठी मारा आणि म्हणा आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू. स्वतःला घट्ट मिठी मारा. इमॅजिन करा की आपण मोकळं होतोय, पण पूर्णपणे शांत होतोय. पुढची 30 सेकंड मी काही बोलणार नाहीये. सगळं फील करत राहा. फक्त फील करा, फक्त फील.
हाताला हात रब करा, चेहरा डोळा मस्तकाला लावा आणि आपले डोळे हळूच उघडा. एक शब्द जो तुमच्या आत्ता मनात येतोय, आत्ता जो तुमच्या शब्द मनात येतोय, तो शब्द टाईप करा चॅट बॉक्समध्ये. द ओनली वर्ड जो तुम्हाला आत्ता. माझ्या डोळ्यातून पाणी आलं. कुणाला बोलायचं आहे, कुणाला जर व्यक्त व्हायचं असेल तर बोलू शकता. म्हणजे मी जे सेशन घेतोय ते खरंच आहे का? ज्यांना ज्यांना मोकळा व्हायचं त्यांनी बोलू शकता, काय अडचण नाहीये. रेज अ हँड. ज्यांना ज्यांना तिथं हँड रेजचं बटन आहे, तुम्ही हँड रेज करू शकता. ज्यांना ज्यांना बोलायचं आहे. हॅलो सर. एनीवन, कोण बोलतंय? हा सर, काशीनाथ बोलतोय गवस. हँड रेज करा, हँड रेज करा. हॅलो सर. तिथं हँड रेजचं बटन आहे. एनीवन, मी जास्त शेअरिंग घेऊ शकत नाहीये. हार्डली 3 ते 4 शेअरिंग घेऊ शकतो आपण. हाय सर. ज्यांना बोलायचं त्यांनी हँड रेज करा पटकन लगेच. ओके. एस के सर, एस के सर अनम्यूट करा. एस के सर अनम्यूट करा, काय अडचण नाही. बोला. बोला सर. सर बोलू. हा, येस सर. सेशन म्हणजे खूप म्हणजे असं फिलिंग झालं, ज्या ज्या गोष्टी डेली रुटीन लाईफ मधनं आपल्याला त्या टच करू शकत नाही, अशा काही गोष्टी टच झाल्या. आणि खरंच खूप खूप धन्यवाद. ज्या पद्धतीनं आपण हा सेशन कंडक्ट केला, थोडं सुद्धा एवढे नंबर ऑफ कॉल येत होते तरी सुद्धा मला ते घ्यावे वाटले नाहीत. इव्हन वेटिंग वरती 4-5 कॉल येते आणि कट कधी झाले माझ्या हातातून ते पण समजलं नाही. एवढं तुम्ही छान फिलिंग दिलं आणि ज्या ज्या पद्धतीनं आपण जर हा सेशन कंडक्ट करताय, हे असेच कंटिन्यू करत राहा. आणि डेली ज्या ज्या 3-4 गोष्टी ज्या तुम्ही सांगितल्या, से सॉरी, थँक्यू, ह्या म्हणजे ज्या काही गोष्टी आता तुम्ही ज्या मी नोट डाऊन पण केलेल्या आहेत, तर त्या नक्कीच फॉलो होतील. आणि डेफिनेटली त्याच्यामधून खूप काही शिकायला मिळेल. थँक्यू सर, ओव्हर टू थँक्यू. यू सर. थँक्यू, थँक्यू सर. के सर आहे तिथं. सर प्लीज अनम्यूट. के सर, जर तुम्हाला कॅमेरा येता येत असेल तर प्लीज. हा, बोला सर. अजून कोणाला बोलायचं आहे? हा, के सर बोला. थोडस बाहेर असल्यामुळे ट्रॅव्हल करत असल्यामुळे थांबून काय असेल ना थोडा वेळ, पण अमोल सरांनी काल एक झलक सोबत असून सुद्धा कधी असं धाडस किंवा कधी तशी कल्पनाच आली नाही की त्यांना थँक्यू म्हणावं.
किंवा जे फील करत होतो. पण आज ते ह्या सेशनच्या द्वारे बोललं गेलं. आणि मी नक्कीच सांगेन, मी तर स्वतः करणारच आहे, की आज घरी जाऊन पहिल्यांदा आई-वडिलांना अशी शांतपणे मिठी मारून त्यांना जे सर आत्ता तुम्ही सेशनमध्ये सांगितलं, ती सगळ्या गोष्टी आई-वडिलांना बोलायचं. त्याचबरोबर स्वतःला सुद्धा विसरत आपण आवाज ब्रेक होतोय सर. स्वतःबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे. शेवटची गोष्ट म्हणजे की निगेटिव्ह आहे, पण हा अप्रतिम सेशन होता, अभिनव होता माझ्यासाठी. थँक्यू सर, थँक्यू थँक्यू व्हेरी व्हेरी मच मच सर. सर. थँक्यू सर. थँक्यू. एनीवन, अजून कोण? देशपांडे सर, तुम्ही सेकंड अटेम्प्ट केलाय. ओके, प्लीज. थँक्यू सर. म्हणजे ॲक्च्युली लास्ट टाइम तब्येत माझी ठीक नव्हती आणि माझा ऑलमोस्ट बऱ्यापैकी सेशन मिस झालेला होता. पण आज मी अगदी फर्स्ट सेकंड पासून अटेंड केला. म्हणजे मागच्या वेळी मी काय मिस केलं हे आधी आज मला कळालं. ओके आणि खूपच छान आहे सर सेशन. म्हणजे त्यातलं कंटेंट आणि जे काय फिलिंग तुम्ही आज आम्हाला करून दिले, म्हणजे त्याला शब्द नाही आहेत ॲक्च्युली. कारण आपल्या सॉरी वडिलांना जे काय बोलायला पाहिजे होतं सर. म्हणजे आम्ही ज्यावेळी बाहेर होतो शिकायला, आणि जेव्हा वडील इथं आजारी होते, इनफॅक्ट माझा एमबीबीएसचा फायनल इयरचा पेपर होता, त्या दिवशी त्यांना पहिल्यांदा हार्ट अटॅक आला. आणि हे मला माहिती नव्हतं, पण ते मला दुसरीकडनं कळालं. तर त्यावेळी मी स्वतः एवढा हेल्पलेस समजलो. आणि तेव्हा वडिलांचं, तर तेव्हा माझी अशी कंडिशन होती की ते तिथं आयसीयू मध्ये आहेत आणि मी माझा फायनल इयरचा पेपर तिथं लिहितोय. तर असं माध्यमातून मला ती संधी मिळाली थँक्यू बोलण्याची. कारण तेव्हा असं मारून थँक्यू म्हणणं म्हणजे हा खूप, म्हणजे हे फक्त इमॅजिन त्यांच्या समोर जाऊन बोलणं सुद्धा आम्हाला तेव्हा धाडस नसायचं. थँक्यू सर. म्हणजे शब्द नाही आहेत माझ्याकडे आता ते फिलिंग सांगायला. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू फॉर शेअरिंग सर. थँक्यू. थँक्यू सर. एनीवन, अजून कोण शेअर करणार असेल तर आपल्या भावना, ते माझ्यासाठी खूप मोठी कॉम्प्लिमेंट असेल जर कोणी तुम्ही शेअर करणार असाल तर. हा सर, जितू सर बोलतो. हां सर, तुमचा हँड रेज. आजपर्यंत स्वतः हँडरेस ते जरा माझ्या याच्यामध्ये येणं झालंय ते, आणि व्हिडिओ पण जरासं असेच होईना झालंय ते. साऊंड येतो ना? ओके, एकच मिनिट. Yes, sir. हां बोला सर. हॅलो. हां बोला सर. हा, आजपर्यंत स्वतःला कधी थँक्स बोललो नाही, स्वतःला कधीच मिठी मारली नाही. आजपर्यंत करत आलोय ते दुसऱ्यासाठीच करत आलोय. आई वडिलांसाठी पण खूप काय केलं, त्यात मी खूपच समाधानी आहे. मी असं काय म्हणजे मिस करू शकत नाही की मी त्यांच्यासाठी काय केलं नाही, त्यांनी माझ्यासाठी काय केलं नाही. आणि जे काय दुसऱ्यांसाठीच करत आलोय, पण स्वतःसाठी कधी फिलिंग्ज निर्माण झाल्या नाहीत. आणि स्वतःसाठी काहीतरी करावंसं आता घट्ट मिठी मारली तेव्हा एक वेगळाच अनुभव आला. आणि स्वतःला थँक्स म्हणावं असं वाटलं, एक फार मोठा एक अनुभव. अगदी अजून पण ते माइंड मध्ये असं बसलेलं आहे की अजून पण मी मिठी मारून बसलेलो आहे स्वतःला असं. थँक्यू सर, एक वेगळाच अनुभव सर. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच सर. किती जणांना हे सेशन जे आहेत ना, म्हणजे हे जे आपण केलं ना, दिस इज जस्ट अ बेसिक्स. हे फक्त बेसिक होतं. जस्ट तुम्हाला मी फक्त फील करून दिलं की आपण जर विचार केला ना तर आपण कुठल्या लेवलला जाऊ शकतो. म्हणजे मी माझे रील्स तुम्ही बघितला असाल तर मी एक मुद्दाम उदाहरण सांगेन इथं सगळ्यांसमोर. ईडी हॉल नावाचा एक माणूस होता. ईडी हॉल नावाचा माणूस वेट लिफ्टर आहे तो. त्या माणसानं 500 किलो वजन उचललं. 500 किलो माणूस, एका माणसानं वजन उचलणं हे प्रॅक्टिकली इम्पॉसिबल आहे. म्हणजे हे मिरॅकल होतं.
तेव्हा जेव्हा विचारलं ना त्याला की कसं केलं असेल, तर त्यानं सांगितलं की माझ्या ब्रेनला मी असं रिप्रोग्राम केलं होतं की माझी मुलं त्या गाडीखाली दबलेली आहेत आणि जोपर्यंत मी ती गाडी उचलत नाही पूर्ण ताकदीनं, तोपर्यंत माझी मुलं वाचणार नाहीयेत. आणि त्यानं ती गाडी उचलतोय असं इमॅजिन केलं होतं. असं आपल्या ब्रेनला त्यानं म्हणजे पूर्ण रिप्रोग्राम केलं होतं. आपल्या पूर्ण माइंडमध्ये ना खूप म्हणजे अगदी लहानपणापासूनचे ना काही न्यूरो वायरिंग झालेले असतात, हार्ड वायरिंग झालेले असतात, न्यूरो पॅटर्न झालेले असतात. आणि ते जोपर्यंत आपण ब्रेक करत नाही ना, तोपर्यंत आपलं नवीन कनेक्शन जुळत नाहीये. तुम्ही म्हणत असाल की मी सगळं इमॅजिन करा बघतो, सगळं व्हिज्युअलाइज करा बघतो, पण हे होत नाहीये. कारण ह्या निगेटिव्हिटी सगळ्या आपल्या मनामध्ये खूप लहानपणापासूनच्या आहेत. म्हणजे साहजिकच आहे. आगीला बघितलं की बाजूला होणं, साप बघितलं की भीती वाटणं, हे सगळ्या गोष्टी कशामुळे आहेत? त्या सगळ्या गोष्टी आहेत की लहानपणापासून आपल्याला ते प्रोग्राम केले गेलंय. अंधार असला की भूतं दिसतात, हे आपल्याला प्रोग्राम केलेलं आहे. आणि ते प्रोग्राम बाजूला काढून नवीन प्रोग्राम करायला लागतात. ओके. आणि ते म्हणतो आम्ही NLP. ते NLP मी ऑलरेडी एक्सपर्ट आहे, म्हणजे मी NLPचा कोर्सेस वगैरे केलेले आहेत. आणि त्याच्या माध्यमातून हे नवीन कनेक्शन्स, नवीन सवयी आपण निर्माण करू शकतोय. हे सगळं खूप ॲडव्हान्स लेवलला आहे. म्हणजे मी खूप कोर्सेस तसे केलेले आहेत आणि त्या माध्यमाने केलेलं आहे. किती जणांना असं पाहिजे की ह्याचं ॲडव्हान्स व्हर्जन पाहिजे फक्त ह्या टेक्निकचा, कारण ही टेक्निकचं मी तुम्हाला नाव सांगितलं नाहीये, आता सांगतोय. त्या टेक्निकचं नाव आहे हो ओपोनोपोनो. टेक्निकचं नाव आहे हो ओपोनोपोनो. ओके, ट्राय कराल सगळे म्हणायचा हो ओपोनोपोनो. आणि म्हणा होनोनोपोनो होनोनोपोनो काहीतरी करत बसणार आपण. त्या टेक्निकचं नाव आहे हो ओपोनोपोनो. तुम्ही गुगलवरती सर्च करा. ओके, होपोनोपोनो. इतकी जबरदस्त टेक्निक आहे ना, इट इज वन ऑफ द बेस्ट टेक्निक एव्हर निगेटिव्हिटी बाहेर काढण्यासाठी. आणि मी तुम्हाला सांगतो, फक्त होपोनोपोनोच नाही आहे, तर माझ्याकडे EFT आहे, त्यानंतर 4-7 टेक्निक आहे, अँकरिंग आहे, त्यानंतर चायनीज प्रेशर पॉईंट टेक्निक्स आहेत. अशा भरपूर टेक्निक्स आहेत ज्या टेक्निक्स वापरून आपण निगेटिव्हिटी इन्स्टंट घालू शकतोय. इन्स्टंट, विदिन सेकंड्स आपण निगेटिव्हिटी घालू शकतोय. पॅटर्न इंटरप्शन पण आहे. म्हणजे समजा तुम्हाला एखादा निगेटिव्ह पॉईंट आला, निगेटिव्हिटी आली, तर सडन आपण चेंज करून ना आपण पॉझिटिव्हिटी शिफ्ट होऊ शकतोय. अशा पण काही टेक्निक्स आहेत. तर सगळ्या टेक्निक आपल्याला शिकायला आवडतील का? माझा सिंपल क्वेश्चन आहे. तुम्हाला हे सगळ्या टेक्निक शिकायला आवडतील काय? जस्ट टाईप आय. ज्यांना ज्यांना हे इथून पुढे शिकायचं आहे त्यांना. थँक्यू व्हेरी मच. ओके. तर ह्या टेक्निक ज्या आहेत ना, म्हणजे होपोनोपोनो काय आहे, ते होपोनोपोनोचं फाउंडेशन एक आहे. आणि मी होपोनोपोनो फाउंडेशन जे आहे ना, ते बरोबर मी घेणार आहे 30 तारखेला. 30 तारखेला मी होपोनोपोनोचं फाउंडेशन घेणार आहे. आजचा जो सेशन झाला तसं आपण उद्या पण सेशन घेणार आहे आणि परवा पण घेणार आहे. हे सेम सेशन असणार आहे. त्यामुळे तुमच्यापैकी जे जॉईन करणार आहेत, कंटिन्यू उद्या आणि परवा करायला काय हरकत नाहीये. पण जे जॉईन नाही आहेत त्यांना पण मला हे एक्सपिरियन्स द्यायचा आहे की काय आहे. आणि तुम्ही जर जॉईन झालेला आहात तर तुमच्यासाठी डेली डेली मी सेशन घेणार आहे. आणि ते घेणार आहे 3 ऑक्टोबरपासून. 3 ऑक्टोबरपासून ते बरोबर 31 ऑक्टोबरपर्यंत. दिवाळी पण त्यामध्ये येते. त्यामध्ये मी बरोबर संध्याकाळी 10:30 ते 11 या वेळेमध्ये मुद्दा मी तुम्हाला सेशन घेणार आहे. म्हणजे मला 10:30 ते 11 मध्ये तुम्ही ते सेशन केलात की तुम्ही गाढ झोपी जाणार आहात. तुमच्या मनामधली सगळी निगेटिव्हिटी जाणार, कारण दिवसभरची सगळी निगेटिव्हिटी आहे ना, ती सगळी निगेटिव्हिटी बाजूला काढून तुम्ही शांत झोपाल. कारण शांत जेव्हा आपण झोपतोय ना, तेव्हा आपलं सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्हेट असतं. त्यामुळे ती निगेटिव्हिटी बाजूला काढून आपलं ते सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्हेट करायचं आहे आणि मग आपलं गाढ झोपी जायचं आहे. म्हणून मी दररोज 10:30 ते 11 रात्री सेशन घेणार आहे. आणि साहजिकच ते सेशन जे आहे ते सेशन ऑब्व्हियसली फ्री नसणार आहे, तुम्हाला हे पण सांगतो. भरपूर लोकांनी त्याची फीस पण भरलेली आहे. आमचे काही मित्र आहेत, भरपूर लोकांनी फी भरलेली आहे. पण मी जे आता आहेत त्यांना मी क्लिअर सांगतो की मी ऑलरेडी 3 लाख फी घातले आणि हे सगळं शिकलोय. तुम्हाला मी तुमच्याकडे 3 लाख मागणार नाही, काळजी करू नका. आपण हे जे सेल्फ हिलिंग टेक्निक जे आहे, ते सेल्फ हिलिंग टेक्निक्स ऍक्च्युअली बाहेर याची फी जी आहे ती जवळपास 10,000 असते. ओके. पण मी ठेवली होती 5,000, 4,999 एवढी मी फी ठेवलेली आहे, 4,999. पण दिस इज माय फर्स्ट क्लास, माझा फर्स्ट क्लास आहे. आणि पर्टिक्युलरली काही मेंबर्स आमचे क्लबचे मेंबर्स पण आहेत. तर त्यांच्यासाठी म्हणून मी ही फर्स्ट असल्या कारणानं, दिस इज माझा फर्स्ट एक्सपिरियन्स, मी ती फी ठेवलेली आहे. नॉन निगोशिएबल, हे पण सांगतो. कुठलाही वशील लावायचं नाही मला. अर्जुन पाटील, फी आहे 1999, 1,999. म्हणजे फक्त 2,000 रुपये फीज आहे. आणि हे मी 30 दिवस तुमच्याकडनं प्रॅक्टिस करून घेणार आहे. आणि 30 दिवसच का, तुम्ही मला त्याच्या पुढे का देत नाहीये? कारण जर तुम्ही 30 दिवस ते प्रॅक्टिस केलात ना, तुम्हाला माझी गरज नाहीये, तुम्ही स्वतः सुद्धा पण करू शकाल. त्यामुळे 30 दिवस आहेत ना, 30 दिवस तुम्हाला मी प्रॅक्टिस देऊ शकतोय.
तर ज्यांना ज्यांना हे रजिस्टर करायचं आहे या सेशनसाठी त्यांनी डायरेक्टली माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती, कारण सगळे आता बऱ्यापैकी ओळखीचे आहेत, तर व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मला मेसेज करा की मला हे करायचं आहे. मी तुम्हाला QR कोड सेंड करेन, त्याच्यावरती तुम्ही पेमेंट करून घ्या 1999. पण मी लिमिटेड सीट्स घेणार आहे, मी जास्त सीट्स घेणार नाही आहे, कारण हा एक्सपिरियन्स मला तुम्हाला देताना ते फील करायचं आहे की सगळ्यांच्याकडनं ते प्रॉपर होतं का. कारण मी मगाशी म्हटलं दिस इज जस्ट अ बेसिक कोर्स, हा बेसिक होता, याच्यापेक्षा आपला ॲडव्हान्स करायचा आहे. अँड नॉट ओनली दॅट ॲडव्हान्स, होपोनोपोनो आपला आयडेंटिटी शिफ्ट करायची आहे, आपलं गोल सेटिंग करायची आहे. तुमचे अफर्मेशन मी करून घेणार आहे नंतर, कारण मी लॉ ऑफ अट्रॅक्शन तुम्हाला काहीच सांगितलं नाही आहे. तर लॉ ऑफ अट्रॅक्शन काय आहे, अफर्मेशन्स काय आहेत, कारण आता आपण निगेटिव्हिटी बाजूला काढली, पण आता पॉझिटिव्हिटी गेन कशी करायची, या युनिव्हर्सकडून जे मागेल ते कसं मिळवायचं, जी तुमची इच्छा आहे ती कशी मागायची, हे सगळं. कारण जे जे मला ओळखतात, मी ज्या उंचीवर आता गेलेलो आहे ना, दिस इज बिकॉज ऑफ लॉ ऑफ अट्रॅक्शन ओनली, किंवा या सगळ्या टेक्निक्समुळं. आणि मी अजूनही म्हणतोय दिस इज माय जस्ट 1%. मी माझं स्वतःचं हे 1% आहे. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. अजून भरपूर मोठी झेप घ्यायची आहे, आणि त्यासाठी तुम्ही जर अशाच जर्नीमध्ये सामील होणार असाल तर नक्की मला मेसेज करा. अँड थँक्यू रिअली व्हेरी मच फॉर जॉईनिंग दिस क्लास. आपण बरोबर 10 मिनिटं लेट आहोत. मी 8:30पर्यंत घेणार होतो सेशन, पण तुमच्याशी बोलताना माझं वेळेचं भान हरपून गेलो मी. थँक्यू व्हेरी मच. अजून कोण शेअरिंग करणार असेल तर अजून एक शेअरिंग मी घेतो, लास्ट शेअरिंग, आणि मग आपण सेशन थांबूया. जर कोणा शेअरिंग नसेल, तुम्ही डायरेक्टली मला मला फक्त एकच रिक्वेस्ट आहे, तुम्हाला जे फील झालं ना तुम्ही मला व्हॉट्सअप करून मला हे सांगा की कसं फील झालं आहे. ही काही माझी टेस्टिमोनियल्स असतील, मी जे काही एफर्ट्स घेतलेले आहेत त्या एफर्ट्सची फक्त एक पोच पावती असेल. त्यामुळे जर तुम्हाला आत्ता कॅमेरावरती एक्सप्रेस होणं आवडत नसेल किंवा शक्य नसेल, तर जस्ट व्हॉट्सअप करा मला आणि मेसेज करा की तुम्हाला काय फील झालेलं आहे. ओके. मी गॅरंटी देतो तुमचं नाव मी कोणालाही सांगणार नाही आहे, ते नाव लपवूनच माझे टेस्टिमोनियल्स मी तयार करेन. थँक्यू व्हेरी मच फॉर जॉईनिंग. उद्या पण आपलं सेम सेशन असणार आहे संध्याकाळी. ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी जॉईन करू शकता पुन्हा एकदा, किंवा जर तुम्हाला हा एक्सपिरियन्स आलेला आहे तर तुमच्या बाकीच्यांना एक्सपिरियन्स यावा असं वाटतंय तर बाकीच्यांना तुम्ही शेअर करू शकता. तुमच्या ग्रुपमध्ये लिंक पाठवणारच आहे मी. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. बाय बाय. गुड नाईट. बाय बाय.